गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे मंगळवार, दहीहंडीचा दिवस आणि आपण चाललो आहोत जय जवान या पथकाबरोबर दहीहंडी बघायला. हा जो एरिया दिसतोय साधारण इथेच कुठेतरी जय जवान हे पथक त्यांची प्रॅक्टिस करतं. अक्षरशः कमी जागेमध्ये ते आपली प्रॅक्टिस करतात. मंगळवार असूनसुद्धा रस्त्यावरती इतकं काही ट्रॅफिक नव्हतं. आय गेस त्या दिवशी गव्हर्मेंट ऑफिसला सुट्टी होती. सो पहिल्यांदा आपण आलो आहे विक्रोळी येथे. इथे 9 थराचा अटेम्प्ट करताना नवतर लावून ते पद्धतशीररित्या न पडता उतरवले सुद्धा आहेत. दुसरी हंडी भांडूप इथे मोहन चिरा त्यांची, तिथे सुद्धा 9 थराचा प्रयत्न करताना आपल्या दर्शकांनी चारी बाजूने रिंग करायचे. आपले दर्शक आणि स्वयंसेवक कार्यकर्ते जय जवान गोविंदा पथकाचे दर्शक कार्यकर्ते कृपा करून त्यांनी आपली रिंग तयार करा बरोबर. आणि कोणी आवाज करू नका, कृपया आवाज करू नका. आवाज नको. सर्वांनी चारी बाजूने दर्शकांनी हातवर करायचं आहे. नवथर लावून सलामी देऊन पुन्हा पद्धतशीरपणे न पडता खाली उतरत आहेत. विक्रोळी आणि भांडूप झाल्यानंतर आपण थेट पोचलो आहे ठाणे रवींद्र फाटक यांच्या इथे. तिथे पोचलो तेव्हा तिथे ऑलरेडी सेलिब्रिटी अमिषा पटेल आणि चंकी पांडे हे आलेले होते. इस बार 10 करोड़ का हंडी डाला है. बट जहाँ अमीषा पटेल जाती मैं उसके पीछे पीछे पहुंच जाता हूँ. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गया, मैं तेरे पीछे पीछे आ गया. जुल्मी मेरी जान, ओ जुल्मी मेरे कदमों के नीचे
इथे सुद्धा 9 थराचा प्रयत्न करण्यात येतोय. इथे सुद्धा 9 थरून लावून व्यवस्थित उतरवताना तीन ठिकाणी 9 थर लावून जेव्हा प्रताप सरनाईक यांच्या इथे पोचलो तेव्हा त्यांनी तिथे अनाऊन्समेंट केली की आता जय जवाने मंडळ 10 थराचा विश्वविक्रम करणार आहे. त्यामुळे सर्वजण आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत होते. कोच संदीप ढवळे यांनी मार्गदर्शन केलं आणि भर पावसामध्ये पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता तरी मंडळाने भर पावसामध्ये 10 थराचा प्रयत्न चालू केला. आठवा तर उठला तेव्हा प्रेक्षकांना ऑलमोस्ट वाटलं की आता तर 10 लागलेच, पण जस्ट एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद 5 सेकंदासाठी प्रयत्न यशस्वी ठरला आणि सर्वजण विश्वविक्रम बघण्यापासून वंचित राहिले. लास्ट हंडी आहे अविनाश जाधव इंकडची. जेव्हा इथे पोचलो तेव्हा तिथे चिखल इतका होता की कोणाला उभंही राहता येत नव्हतं. त्यामुळे प्रत्येकजण स्टेबल होण्यासाठी प्रयत्न करत होता. ऑलरेडी 2 अटेम्प्ट झालेले होते बट स्टेबिलिटी काही होत नव्हती. त्यामुळे दोन्ही थर लावून उतरवले होते. बाकीच्या खेळाडूने
फ्री आहेत त्यांनी नंतर पुढे यायचं आहे, रिंग दाबून घ्यायची आहे. आवाज होतो. पुन्हा एकदा चिखलामुळे थर थोडे हलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी परत खाली उतरण्याचा निर्णय घेतला. 3 अटेम्प्ट त्यांनी ट्राय केले, बट चिखल जास्त असल्यामुळे ते जमत नव्हतं. त्यामुळे शेवटी मग त्यांनी आता त्यापुढे न लावण्याचाच निर्णय घेतला. हा लास्ट अटेम्प्ट होता. चिखल जास्त असल्यामुळे उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे अविनाश जाधव स्वतः खाली आले होते, मंडळाबरोबर उभे राहिले होते. त्यांनी चिखल जास्त असल्यामुळे तिकडे ज्या आवश्यक कसं काही टॉवेल्स, नॅपकिन्स वगैरे जे पाहिजेत ते एकदम लास्ट मोमेंटला त्यांनी तिथे सर्व मंडळासाठी अवेलेबल करून दिलं. आणि मग त्यांच्या रिक्वेस्टनुसार हा एक लास्ट प्रयत्न ते करत आहेत. खेळाडूंचा आवाज बंद. संदीप सर सांगतात. पुन्हा एकदा तेवढेच थर चढल्यानंतर पुन्हा थर हलताना दिसत आहेत. आणि परत एकदा आय गेस त्यांनी खाली उतरण्याचा निर्णय घेतला आहे. अविनाश जाधव यांच्या हंडीनंतर खरं तर ऑलरेडी 9 वाजून गेले होते आणि बऱ्याचशा प्लेयरना लागलं होतं. तसंच खेळाडूही खूप दमले होते. त्यामुळे मंडळाने घरी जायचा निर्णय घेतला आणि मग सर्व घरी जायला निघाले. तर असा होता आपला जय जवान या मंडळाबरोबरचा आपला एक दिवस. खरं तर आपण हंडीच्या दिवशी हंडी बघायला येतो, बट त्यामागे गेले कित्येक दिवसांपासून कोचेस, प्लेयर यांची मेहनत असते. ते वेगवेगळी रणनीती आखत असतात. आज आपण एक विश्वविक्रम होताना बघण्यापासून थोडक्यात तो राहून गेला. बट आम्हाला आशा आहे की पुढच्या वर्षी ते पुन्हा जे आता त्यांनी काही म्हणजे त्यांना चुका वाटल्या असतील ते सुधारतील आणि हा विश्वविक्रम ते पुन्हा तेवढ्याच जिद्दीने पूर्ण करतील. एक जोगेश्वरीकर म्हणून आम्हाला जय जवान या मंडळाचा
नेहमी कौतुकच आहे, अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी हमेशा उभा आहे. थँक्यू जय जवान फॉर ऑल युअर मेमरीज.